स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये। आता आपण मीन राशीच्या जातकांचा म्हणजेच स्त्री पुरुषांचा ऑगस्ट 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघूया। या ऑगस्ट महिन्यात व्यवसाय किंवा उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक आवक सर्वसाधारण राहील, तर नोकरीत असलेल्या व्यक्तींना या ऑगस्ट महिन्याचा पूर्वार्ध चांगला राहील। असं असलं तरी या मीन राशीच्या लोकांना आलिया भोगासी असावे सादर म्हणजेच आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी तत्पर राहावं लागेल। तसंच या महिन्यात मीन राशीच्या लोकांचे तुमच्या भावंडांबरोबर किंवा कुटुंबातील व्यक्तींबरोबर वादाचे प्रसंग निर्माण होतील, त्यामुळे कुटुंबात ताणतणाव राहतील। पण असं असलं तरी वैवाहिक जोडीदारासोबत चांगलं जुळेल। जोडीदारासंदर्भात काही चांगल्या घटना घडतील, तसंच जोडीदाराची चांगली साथ मिळेल। या ऑगस्ट महिन्यात कौटुंबिक सुख सोयीसाठी खर्च मात्र करू नका किंवा गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करू नका, तर पैसा शिल्लक ठेवा। जिथे खूप आवश्यकता आहे अशाच ठिकाणी पैसा खर्च करा। तसंच या महिन्यात जर कोणाची स्थावर मालमत्ता संबंधित काही कामं रेंगाळलेली असतील तर ती मार्गी लागतील। त्या संबंधित काही महत्त्वाचे निर्णय पार पाडण्याची शक्यता या महिन्यात राहील। पण असे निर्णय घेताना किंवा त्यात समोरचं पाऊल उचलताना मात्र तुमची महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवणं गरजेचं राहील। कागदपत्रांची हलवाहलव किंवा सारखं हाताळल्यानं किंवा सारखं बाहेर काढघाल करण्यानं ती हरवण्याची शक्यता राहील। म्हणून स्वतःची महत्त्वाची कागदं अनोळखी लोकांपासून सुद्धा जपून ठेवावी लागतील। या मीन राशीच्या विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल, पण तुम्हाला तुमच्या अभ्यासातील किंवा कामातील कर्तृत्व वाढवलं तर घवघवीत यशसुद्धा तुम्हाला मिळू शकेल। म्हणून त्या दृष्टीनं विचार करा आणि अभ्यासाकडे स्वतःच्या कर्तृत्वाकडे विशेष लक्ष द्या। या महिन्यात विवाह इच्छुक तरुण तरुणींना तुमच्या मनाप्रमाणे स्थळ मिळेल। विवाह जुळून येतील, त्यामुळे आनंदी राहाल आणि आयुष्याच्या नवीन वळणावर पदार्पण करण्याचा आनंद घ्याल। या मीन राशीच्या वृद्ध लोकांना या ऑगस्ट महिन्यात विनाकारण तब्येतीची काळजी लागलेली राहील, परंतु चिंता करण्यासारखं काही नसेल। केवळ खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल। तर असा असणार आहे ऑगस्ट 2024 हा महिना मीन राशीच्या जातकांसाठी। भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत श्री गुरुदेव।